आता आपण नेक्स्ट डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर्स बघत आहे. त्यामध्ये युनिट व्हेक्टर म्हणजे काय. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज 1 म्हणजे त्याचं युनिट मॅग्निट्यूड 1 असते आणि ते कशाला गिवन डायरेक्शन, जर का त्या दिलेल्या डायरेक्शनला युनिट मॅग्निट्यूड हे 1 असेल तर त्याला आपण युनिट व्हेक्टर म्हणूया. त्यासाठी आपल्याला पहिले काय माहिती असायला पाहिजे, मॅग्निट्यूड म्हणजे काय. मॅग्निट्यूड म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं व्हॅल्यू म्हणजे किंमत. कोणत्याही क्वांटिटीची जर का व्हॅल्यू काढत असेल तर त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणूया. मग मॅग्निट्यूड काढण्यासाठी आपल्याला पहिले प्लेन कोऑर्डिनेट घेतलेला आहे आपण, एक एक्स वाय झेड आणि त्याचे आपण हे घेतलेले आहेत युनिट व्हेक्टर आय जे के, आय कॅप जे कॅप आणि के कॅप. यासाठी आपण पहिले मॅग्निट्यूड काढण्यासाठी काय केलेलं आहे, तिकडे यम व्हेक्टर इज रिटन ॲज अ यू कॅप. यू कॅप म्हणजे काय होते, युनिट मॅग्निट्यूड अँड इज गिवन बाय यम व्हेक्टर इक्वल टू यू कॅप इंटू यम. हा आपला एक फॉर्म्युला आहे की व्हेक्टर इक्वल टू युनिट इंटू मॅग्निट्यूड. म्हणजे आपल्याला कोणत्याही याचं जर का आपल्याला व्हेक्टर्स काढायचे असेल तर हा फॉर्म्युला आहे. आपण याला असं लिहू शकतो की यू कॅप इक्वल टू यम व्हेक्टर अपॉन यम. हेन्स यू कॅप हॅज मॅग्निट्यूड युनिटी अँड हॅज द सेम डायरेक्शन. त्याची काय आहे, सेम डायरेक्शन आहे ॲज दॅट ऑफ यम व्हेक्टर. म्हणजे यू कॅपची सेम डायरेक्शन आहे यम व्हेक्टरला. वी यूज आय जे के अँड रिस्पेक्टिवली. हे आपण इकडे घेतलेलं आहे आय जे के आपण काय केलेलं आहे, यूज केलेले आहेत. कसे, ॲज अ युनिट व्हेक्टर अलॉंग द एक्स वाय झेड डायरेक्शन. म्हणजे या एक्स वाय झेड या डायरेक्शनला युनिट व्हेक्टर्स घेतलेले आहेत आय जे के. म्हणजे 3 डायमेन्शनल घेतलेले आहेत हे आपण एका कोऑर्डिनेट सिस्टीममध्येच. म्हणजे आपण काय केलेलं आहे, यू एक्स कॅप इक्वल टू आय कॅप आणि यू वाय कॅप इक्वल टू जे कॅप अँड यू झेड कॅप इक्वल टू के कॅप. आपण याला काय केलेलं आहे, फक्त सिम्प्लिफाय केलेलं आहे की आय कॅप इक्वल टू एक्स व्हेक्टर अपॉन एक्स, जे कॅप इक्वल टू वाय व्हेक्टर अपॉन वाय and k cap equal to z vector upon z. Here x vector, y cap vector and z vector are vectors along. कशावर alongs आहेत ते, x, y and z एक्सिस वर. म्हणजे या कोऑर्डिनेट मध्ये हा x, y, z एक्सिस आहे, याच्यावर कसे आहेत ते अलॉंग्स आहेत, डिपेंड्स आहेत. या प्रकारे आपण युनिट व्हेक्टर पाहिलेलं आहे. नंतर आपल्याला व्हेक्टरवर ऑपरेशन्स पाहायचे आहेत. म्हणजे आपण कशा प्रकारे ऑपरेशन्स फाइंड करायचे आहेत ते पाहायचं आहे. पहिला आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला व्हेक्टर बाय स्केलर. म्हणजे एका व्हेक्टर आणि एका स्केलरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, पी व्हेक्टर पी घेतलेली आहे एक क्वांटिटी आणि यस काय घेतलेलं आहे, स्केलर घेतलेला आहे. यस फॉर टाइम स्केलर घेतलेला आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण एक व्हेक्टर कन्सिडर केलेला आहे क्यू बार. म्हणजे क्यू व्हेक्टर एक कन्सिडर केलेला आहे, त्यामध्ये आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. यस मीन्स टाइम आपल्याला माहिती आहे स्केलर क्वांटिटी आहे म्हणून आपण यस घेतलेला आहे स्मॉल आणि पी घेतलेला आहे. पी काय घेतलेला आहे, एक व्हेक्टर क्वांटिटी. या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की स्केलर आणि व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे होते. क्यू बार विल बी अ व्हेक्टर हुज डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ पी बार. म्हणजे क्यू बारची डायरेक्शन आणि व्हेक्टर पी बारची डायरेक्शन दोघांची पण डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. म्हणजेच आपण काय घेतलेलं आहे, एका व्हेक्टरची दुसऱ्या स्केलरशी मल्टिप्लिकेशन केलं असता आपल्याला जे आन्सर मिळते ते काय आहे, वेक्टर क्वांटिटीज
आहे. अशा प्रकारे आपण वेक्टरवर एक ऑपरेशन्स फाइंड केलेलं आहे. नंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर, म्हणजे व्हेक्टरवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशा प्रकारे करायची आहे. द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ 2 or more व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप, म्हणजे आपण त्याला सेम टाईपमध्ये घ्यायचं आहे. दॅट इज डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, आपल्याला एकच फिजिकल क्वांटिटी घ्यायची आहे. गिव्स राईज टू अ सिंगल व्हेक्टर सच दॅट द इफेक्ट ऑफ दिस सिंगल व्हेक्टर इज द सेम ॲज द नेट इफेक्ट ऑफ द व्हेक्टर विच हॅज बीन ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. म्हणजे आपण त्याला काय करणार आहे, जर का दोघांची एकच व्हेक्टर घेतलेला आहे, सेम डायरेक्शन असेल, सेम मॅग्नेट्यूड असेल, तर त्याचं काय करतो आपण ॲडिशन करतो. आणि जर का मॅग्नेट्यूड सेम असेल बट डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट ओनली व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप, म्हणजे डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, एकच फिजिकल क्वांटिटी असेल, कॅन बी ॲडेड, जर का आपल्याला ते ॲड करायचं असेल किंवा सबट्रॅक्ट करायचं असेल. फॉर एक्झाम्पल फोर्स अँड फोर्स कॅन बी ॲडेड टू गिव्ह द रिझल्टंट फोर्स इज फोर्स. म्हणजे आपल्याला F1 फोर्स व्हेक्टर क्वांटिटी आहे फोर्स आणि F2 पण काय आहे व्हेक्टर क्वांटिटी फोर्स. म्हणजे या दोघांची जर का आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, फोर्सेस भेटणार आहे. बट अ फोर्स वेक्टर कॅन नॉट बी ॲडेड टू अ व्हेलॉसिटी वेक्टर. म्हणजे आपण असं नाही करू शकत की फोर्स व्हेलॉसिटीमध्ये ॲड करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला दोन्ही पण काय घ्यावे लागेल, फोर्सेस असावे लागतात. मग इट इज इझी टू फाइंड ॲडिशन ऑफ अ व्हेक्टर, म्हणजे व्हेक्टर ए बीची आणि व्हेक्टर बी सीची आपल्याला जर का ॲडिशन करावी लागत असेल हॅविंग द सेम ऑर अपोजिट डायरेक्शन, म्हणजे आपल्याला सेम डायरेक्शन आहे की अपोजिट डायरेक्शन आहे ते पाहावं लागेल. बट डिफरंट मॅग्नेट्यूड्स, म्हणजे त्याची डायरेक्शन काय असेल, सेम असेल किंवा अपोजिट असेल, पण त्यांचे मॅग्नेट्यूड काय असेल, डिफरंट असेल. इफ इंडिव्हिज्युअल व्हेक्टर्स आर पॅरेलल म्हणजे सारखे, जर का ते व्हेक्टर काय असतील, सारखे असतील, म्हणजे त्यांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल. द मॅग्नेट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द ॲडिशन, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, जर का त्यांची डायरेक्शन सारखी असेल तर त्यांचं रिझल्टंट आपल्याला काय मिळणार आहे, ॲडिशन मिळणार आहे. दॅट इज आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, मॉड ऑफ ए सी व्हेक्टर इक्वल टू मॉड ऑफ ए बी व्हेक्टर प्लस मॉड ऑफ बी सी व्हेक्टर. द रिझल्टंट इज सेम ॲज दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेक्टर ॲज शोन इन फिगर 2.4a. म्हणजे आपण इथं काय घेतलेलं आहे, रिझल्टंट ऑफ अ पॅरेलल डिस्प्लेसमेंट, म्हणजे ज्या काय आपण ह्या लाईन घेतलेल्या आहेत, व्हेक्टर घेतलेले आहेत, ते कसे आहेत, पॅरेलल आहेत. मग नंतर आपल्याला हाऊएव्हर इफ द इंडिव्हिज्युअल व्हेक्टर्स आर अँटी पॅरेलल, हे आपल्याला खाली दिलेलं आहे. अँटी पॅरेलल मीन्स याच्या डायरेक्शन अपोजिट आहेत, म्हणजे दॅट इज इन द अपोजिट डायरेक्शन्स द मॅग्नेट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द डिफरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल मॅग्नेट्यूड्स, म्हणजे यांच्या मॅग्नेट्यूडमध्ये काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे वेगवेगळा फरक आहे. अँड द डायरेक्शन इज दॅट ऑफ द लार्जर व्हेक्टर, म्हणजे डायरेक्शन कोणती आहे, लार्जर व्हेक्टर, मोठ्या व्हेक्टरची डायरेक्शन घेतलेली आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, मॉड ऑफ ए सी व्हेक्टर इक्वल टू डबल मॉड घेतलेला आहे, कारण आपल्याला या दोघांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन घेतलेलं आहे, म्हणून डबल मॉड ऑफ ए बी व्हेक्टर मायनस मॉड ऑफ बी सी व्हेक्टर. म्हणजे आपल्याला हे म्हणायचं आहे की जर का याची डायरेक्शन सेम असेल तर आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. बट यांची डायरेक्शन जर का विरुद्ध असेल, म्हणजे अपोजिट असेल, तर आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशन.